मला वाटतं की पुण्यातलं टोळी युद्ध किंवा पुण्यामध्ये ज्या काही टोळ्या जन्माला आल्या त्या मुळामध्ये जन्माला कुणी घातल्या, त्याचे जनक कोण आहेत त्याचा शोध घ्यावा लागेल. कारण राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष याचा जन्मच खऱ्या अर्थानं टोळ्यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळं टोळ्यांच्या प्रमुखांनी मगरीच्या डोळ्यात आसू यावे असे आसू आणण्याचा अर्थ नाही. कारण सगळे टोळीवाले गेली अनेक वर्षे अवतीभोवती यांच्या आहेत आणि यांनीच पोचलेले आहेत. त्यामुळे तो एकट्या दादाला दोष देण्यामध्ये अर्थ नाही. चंद्रकांत दादा पाटील हे ग्रामीण भागातलं नेतृत्व आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं मोठं योगदान आहे आणि ग्रामीण भागातली माणसं ही गावोगाड्याची भाषा बोलत असतात. समोर आलेल्या प्रत्येक माणसाला भेटणं, त्यांचा प्रश्न समजावून घेणं ही खऱ्या अर्थानं दादांच्या हातोटी आहे. गौतमी पाटील यांच्या गाडीनं एका रिक्षाला त्या ठिकाणी ठोकर दिली आणि अपघात घडला. निश्चितपणानं त्यांचं कुटुंब दादांच्या समोर आलं आणि दादांची सवय आहे की एखादा व्यक्ती आपल्यासमोर आल्यानंतर लगेच त्या विभागाला फोन लावायचा आणि कामाच्या दृष्टीनं पुढचे निर्देश द्यायचे आणि त्याच पद्धतीनं त्यांनी दिला. त्याच्यामध्ये काही मोठं गैर असं नाही आहे. कारण त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना दादांची होती. परंतु राजकारणाच्या पटलावरती ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या त्याचा अर्थ सरळ आहे. या प्रस्थापितांना विस्थापित माणसं राजकारणामध्ये चालत नाहीत. कारण चंद्रकांत दादा पाटील हे कुठल्या खासदाराच्या पोटी जन्माला आले नाहीत, कुठल्या धनिकांच्या वाड्यामध्ये जन्माला आले नाहीत, सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले. त्यांना खऱ्या अर्थानं एक गिरणी कामगाराचा पोरगा, विस्थापितांचा पोरगा, गावगाड्यातला पोरगा राज्याचा मंत्री होतो. यामुळं अनेकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेलं आहे आणि मला वाटतं दादानी ही हातोटी जी आहे हे ते सोडणार नाहीत आणि सोडू नये ह्या भूमिकेचा मी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.